नमस्कार. तर संयुक्त पूर्व परीक्षा गट ब ह्याचा जो एक्सपेक्टेड जो कट ऑफ आहे तर तो आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. तर याच्या अगोदर आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी 2025 असेल 2024 असेल तर याचे जे एक्सपेक्टेड जो कट ऑफ आहेत ते आपण आपल्या यूट्यूबला टाकले होते आणि त्या बेसवरती बऱ्यापैकी आणि आपले आयोगाचे जे कट ऑफ आहेत ते बऱ्यापैकी जोडलेले आहेत. तर त्या बेसवरती मी हा एक्सपेक्टेड जो कट ऑफ आहे तो ठरवतो, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी जी काही ग्रुप बी मेन्स आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल किंवा तुमचा अंदाज येईल आणि तुम्ही मेन्सला तयारी करू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर आपण कट ऑफ ठरवण्याच्या अगोदर काही की पॉईंट आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय काय वाटतं, म्हणजे हा जो पेपर होता तर तो पेपर कसा होता तो मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. आता जो हा पेपर होता तर त्या पेपरची जी लेवल होती तर ती एकदम डिफिकल्ट होती पहिली गोष्ट, आणि तो पेपर पण लेंदी होता. ओके, म्हणजे त्याचा पेपर पण डिफिकल्ट होता आणि लेंदी होता. म्हणजे साधारणतः प्रश्न वाचण्यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळ जात होता आणि पेपर लेंदी असल्यामुळे क्वेश्चन लगेच क्लिक होत नसल्यामुळे, म्हणजे फॅक्टवरती प्रत्येक वर्षी क्वेश्चन असायचे, पण यावर्षी क्वेश्चन जे होते ते लेंदी होते, विचार करायला लागत होते. त्यामुळं पेपर मुलांना कवर झाला नाही पहिली गोष्ट. दुसऱ्यामध्ये आपण जास्त विचार करावा लागत असल्यामुळे मॅक्झिमम मुलांची जी उत्तरं होती ती चुकलीत आणि त्याचा इफेक्ट मग आपला जो मार्क्स आहेत त्याच्यावरती पडलेला आहे आणि तो मार्क्सचा जो इफेक्ट आहे तो ऑटोमॅटिक तुमच्या कट ऑफवरती पडून जाईल. ओके. तर हा जो संपूर्ण पेपर झाला तर त्याच्यामध्ये कुठले कुठले विषय सोपे होते आणि कुठले विषय अवघड होते मी तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हे जर दोन विषय सोडले तर याच्यामध्ये कुठलाही विषय सब्जेक्ट सोपा नव्हता. इकॉनॉमिक्स पण थोडासा डिफिकल्ट वाटला आणि पॉलिटी एक थोडा अवरेज होता, म्हणजे तुम्ही तिथे मार्क्स घेऊ शकत होता. एक साधारणतः एक 30-35 मार्काचा जर डाटा सोडला तर टोटली बाकीचा जो 75 किंवा 65-70 क्वेश्चन जे होते ते संपूर्णपणे अवघड होते. ओके. त्यामुळे हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे किंवा इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, याच्यावरती तुमचा जो कट ऑफ आहे तो ठरणार आहे. ओके. त्यामुळे मुलांना खूप अवघड पेपर गेलेला आहे. ठीक आहे. तर त्यानंतर आपण बघू की वॅकन्सी ब्रेकडाऊन, म्हणजे आता सध्या किती आहेत ते मी तुम्हाला सांगतो. सध्या पी एस आयच्या एकूण 310 पोझिशन आहेत, म्हणजे 310 वॅकन्सीज आहेत. त्यानंतर एस टी आयच्या साधारणतः 239 आहेत, ए एस ओच्या 6 आहेत आणि सब रजिस्टरच्या 59 आहेत. ओके, म्हणजे सध्या ह्या 59 कुठून घेतल्या मी, तर जो आर टी आय वगैरे होता तर त्या आर टी आयमध्ये सांगण्यात आलेलं आहे की 59 एवढ्या जागा घेतल्यात. तर साधारणतः 711 इतक्या वॅकन्सीची ग्रुप बी प्रिलिम झालेली आहे. तर टोटल 711 जागांसाठी तुमचा कट ऑफ लागणार आहे. ओके. तर या बेसवरती आपला कट ऑफ इथं डिसाईड होऊ शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये अजून काही पॉईंट आहेत जे तुम्हाला सांगणं मला इम्पॉर्टंट वाटतं, आणि ते म्हणजे कोणते, तर बघा एकच मिनिट. ठीक आहे. ओके. आता सध्या जर बघितलं तुम्ही तर हे जे 711 आहेत तर या 711 जागांसाठी साधारणतः 11,000 प्लस स्टुडंट तुम्हाला मेन्सला दिसून येतील. म्हणजे येणारी जी मेन्सची एक्झाम आहे डिसेंबरमध्ये तर त्याच्यासाठी तुम्हाला एक 11,000 स्टुडंट दिसून येतील जे मेन्सला असतील. त्याच्यासोबत आता इथे एक इम्पॉर्टंट आहे की मी सांगितले की रिझल्टचा जो ट्रेंड आहे तो विथिन मंथ ओनली. ओके, म्हणजे आता जर तुम्ही राज्यसेवेचा वगैरे निकाल बघितला तर साधारणतः 22 दिवसामध्ये तो निकाल लागला. तर इथं जागा वाढणार नसतील किंवा जरी त्या तर जागा वाढून येतीलच लवकरात लवकर, हे ऑलरेडी गेलेले आहेत. पण अजून जर असं बाहेर विचारलं जाते की एस टीच्या अजून 100-200 मागणीपत्र गेल्यात एक्सेट्रा, तर ह्या जागा वाढणार नसतील. तर जो निकाल आहे तो साधारणतः 20-22 दिवसामध्ये, साधारणतः तुमचा 5 ते 7 जुलैमध्ये काय होईल, हा निकाल येऊन जाईल. ओके. 5 ते 7 जुलैमध्ये समजलं. जर जागा वाढणार नसतील तर, आणि जर जागा वाढणार असतील, आयोगाकडे मागणीपत्र गेले असतील तर मात्र थोडंसं निकालाला वेळ होऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळं थोडंसं जागांचा पण इथे थोडासा इशू आहे. ठीक आहे. त्यामुळं थोडंसं जागा वाढण्याचा चान्सेस थोडंसं कमी वाटतं आता. भरपूर गेलेल्या आहेत जागा, तर 711 मध्ये सफिशियंट आहेत. अजून एक 100-200 वाढल्या तर मग काय चांगली गोष्ट आहे, पण बघू वाढल्या तर ठीक, नाही वाढल्या तर मग जे काय आहेत 711 जागा तर त्याच्यावरती आपल्याला समाधान मानावं लागेल आणि बाकी मग तुम्हाला ह्या जागांसाठी मग फाईट द्यावी लागेल. ठीक आहे. तर हा संपूर्ण इम्पॉर्टंट फॅक्ट होते आणि याच्यामध्ये याच्यावरूनच आपल्याला हा कट ऑफ डिसाईड करायचा आहे. ठीक आहे. तर इथं मी कट ऑफ सांगितलेलं आहे, तर थोडंसं बघा. ओके.
इथं मी कट ऑफ थोडंसं सांगतो, एकच मिनिट. ओके, तर इथं या पद्धतीने मी कट ऑफ ठरवलेला आहे. ओके, तर ओपन, ओबीसी आणि SCBC कॅटेगरी. ओके, हे ज्या तिन्ही कॅटेगरी आहेत, ओपनची, OBCची आणि SCBCची, याच्यासाठी जो मेलचा कट ऑफ राहील ना, तो साधारणतः 45.50 ते 47.50 इथं राहण्याची दाट शक्यता आहे. ओके, म्हणजे हा एक्सपेक्टेड आहे, असं लागेलच असं नाही. मागल्या वेळी मी ग्रुप सीचा ॲक्युरेट आला होता, पण ग्रुप बीचा मी सांगताना 53 सांगितला होता. ओके, आणि तो साधारणतः 51 पॉईंट समथिंग टाकला. थोडंसं 1-2 मार्क कमी झाले, पण मला नाही वाटत त्याच्यामध्ये आता काही चेंजेस होतील. म्हणजे हा एक्सपेक्टेड माझा आय थिंक बरोबर येईल असं वाटतंय. ओके, पण तरी पण बघू. त्यानंतर फिमेलचा जर तुम्ही बघितला, ओपन, OBC, SCBC फिमेलचा, तो साधारणतः 41.50 ते 43.50 इथं राहण्याचे चान्सेस आहेत. ओके, तर इथंपर्यंत राहू शकतात आता जे जागा आहे त्यानुसार. ओके, जर अजून एक 100-200 जागा वाढल्या तर अजून त्याच्यामध्ये कट ऑफ कमी येईल. ओके, तर तो किती असेल तो मी सांगेन नंतर, पण सध्या तरी ह्या जागेनुसार एवढा कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत. SC कॅटेगरीचा थोडासा अजून कमी येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये मेल जे आहे तो 43.50 ते 45.50 आणि फिमेल जे आहे ते 38.50 ते 40.50 इथंपर्यंत. आणि ST आणि EWचा बऱ्यापैकी सेमच राहील. मेलचा आहे तो 40.50 ते 42.50 आणि फिमेलचा जो आहे तो 35.50 ते 37.50. ओके, तर या रेंजपर्यंत इथं राहील. ओके, तर हे या पद्धतीने मला असं वाटतं की या पद्धतीने कट ऑफ लागला पाहिजे. इट इज म्हणजे हा फक्त एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्ही तयारी करू शकता, नाहीतर अजून तुम्हाला थोडे दिवस वाटले, अजून थोडा वेट करावा तर करू शकता. मग जे काही 5 ते 7 जुलै आहे, ओके, साधारणतः 20-25 दिवसामध्ये तुमचा हा रिझल्ट येऊन जाईल ग्रुप बीचा. जर नाही आला आणि थोडासा वेळ लागणार असेल तर मग तर थोडंसं अवघड होईल. त्यापेक्षा बेटर आहे, जर तुमचा स्कोर याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही तयारी करू शकता, किंवा याच्या नियरली जरी असेल, म्हणजे समजा 45.50 म्हणजे 43-44 जरी असेल तरी तुम्ही तयारी करू शकता. आणि SC सेमच 42-41पर्यंत. ओके, पण मिनिमम ही रेंज पकडेल 45.50ची आणि मॅक्झिमम 47.50ची, असं मला वाटतं ओपनसाठी. बाकी मी इतरांसाठी पण सांगितलेलं आहे, ओपन, OBC, SCBC कॅटेगरी. ओके, मग याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता. आता ग्रुप बीला मागल्या वेळी ज्यावेळी पेपर झाला होता त्यावेळी साधारणतः सगळ्यांनी बऱ्यापैकी 57-58 हा कट ऑफ सांगितला होता. ओके, पण मी आपल्या ह्याच्यावरती साधारणतः 52-53मध्ये सांगितला होता. ओके, आणि तो बऱ्यापैकी ॲक्युरेट, म्हणजे 57-58 52-53 एवढा डिफरन्स पडू शकत नाही. हे पूर्णपणे फ्लॉप कट ऑफ आहेत. ओके, कारण की 57-58 जर तुम्ही सांगितलं असेल तर जो 54-55 होता तर तो स्पर्धेच्या बाहेर जातोय. ओके, त्यामुळं याचं हे कट ऑफ जे आहेत ते प्रिडिक्शन प्रॉब्लेमॅटिक करते आणि चुकते. ओके, त्यामुळे कट ऑफ सांगताना पण व्यवस्थित सांगावा लागतो. तर त्याच्यासाठीच हे सगळं व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून काढलेलं आहे. तरी पण तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे, तर ह्या एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आणि तुम्ही बघा. आणि येणारी जी एक्झाम आहे तर त्याच्यासाठी तुम्ही मेन्सची जी एक्झाम आहे डिसेंबरमध्ये, तर त्याच्यासाठी तुम्ही या कट ऑफ बघून तुम्ही तुमचं जी मेन्सची एक्झामची तयारी आहे ती प्रिपरेशन तयार करू शकता. ठीक आहे, तर सर्वांना मेन्ससाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.